राज्य निवडणूक आयोगाची काही क्षणात पत्रकार परिषद। महापालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। पालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वी नगर विकास खात्याकडून पालिकांना 74 कोटींचा निधी वितरित। 13 प्रमुख पालिकांसाठी महायुतीकडून निधी वितरित। भाजपा आता बिल्डर जनता पार्टी झाली आहे। केंद्र आणि राज्यात भाजपचं सरकार असूनही भाजपच्या फसव्या घोषणा सुरूच। आदित्य ठाकरेंकडून भाजपवर सडकून टीका। ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करत तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश। भाजप जी जबाबदारी देईल ती पार पाडणार। पक्षप्रवेशावेळी तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया। कळव्यात निवडणूक कार्यालयात मनसेची तोडफोड। मतदार यादीच्या मुद्द्यावरून राडा। डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जेला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। एसआयटी कडून अनंत गर्जेला पुन्हा अटक। जुन्नरच्या पारगावात बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा मुलावर हल्ला। ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट। बिबट्यांच्या हल्ल्याविरोधात संगमनेरमध्ये जनआक्रोश मोर्चा। 2 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। बिबटेमुक्त तालुका करा, संगमनेरकरांची मागणी। राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। महापालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। पालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वी नगरविकास खात्याकडून पालिकांना 74 कोटींचा निधी वितरित। 13 प्रमुख पालिकांसाठी महायुतीकडून निधी वितरित। भाजप आता बिल्डर जनता पार्टी झाली आहे। केंद्र आणि राज्यात भाजपचं सरकार असूनही भाजपच्या फसव्या घोषणा सुरूच। आदित्य ठाकरेंकडून भाजपवर सडकून टीका। ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करत तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश। भाजप जी जबाबदारी देईल ती पार पाडणार। पक्षप्रवेशावेळी तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया। बिहारचे मंत्री नितीन नबीन यांनी भाजपच्या इतिहासात सगळ्यात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मान मिळवलेला आहे। वयाच्या 45व्या वर्षीच नितीन नबीन यांनी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। मुंबई महापालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला। तेजस्वी घोसाळकर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून दबक्या आवाजात सुरू होती। येत्या 2-3 महिन्यांमध्ये पाकिस्तानसोबत युद्ध होईल असं भाकीत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलंय। ते उल्हासनगरमध्ये आयोजित बहुजन वंचित आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते। लाडकी बहीण योजनेकरता ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेलं आहे। ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवल्यानंतरही अनेक महिलांना ई-केवायसी करण्यात अडचणी येत आहेत। याकरता संगणकीय प्रणालीमध्ये सुधारणा केल्यानंतर आता या ई-केवायसीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे। ज्या महिलांचे ई-केवायसी अद्यापही झालेले नाही अशा महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांची कागदपत्र गोळा करून त्यांचं ई-केवायसी अंगणवाडी सेविकांकडून केलं जाणार आहे। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपताच राज्यात पालिका निवडणुकांच्या तयारीला वेग आलाय। पालिका निवडणुकांची आवश्यक तयारी पूर्ण झालेली आहे। आज राज्य निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद सुद्धा आहे। मुंबई महापालिका निवडणुकांकरता अंतिम मतदार यादी जाहीर होतीये, त्यामुळे आपलं नाव कुठल्या प्रभागात आहे हे कळेल। 20 नोव्हेंबरला जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक मतदारांची नावं एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतरित झाल्याच्या तक्रारी आहेत।
सांगलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण पार पडलं. पुतळ्याच्या अनावरणानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी अहिल्यादेवींचं हे जन्मशताब्दी वर्ष असल्यासंदर्भात वक्तव्य केलं. त्यामुळे लोकमातेचा सगळ्यात मोठा पुतळा सांगलीत उभारला आहे असं भाषणात ते म्हणाले. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. या कार्यक्रमाला भिडे गुरुजी उपस्थित होते. आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून हा पुतळा साकारण्यात आलाय. मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याकरता राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना निवेदन दिलंय. या निवेदनामध्ये गोगावलेंनी मतदारसंघातून जाणाऱ्या रस्त्यांबाबत प्रमुख 4 मागण्या केलेल्या आहेत. एप्रिल 2026 मध्ये मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल असं आश्वासन गडकरींनी त्यांना दिलं. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीकरता मतदार याद्या अंतिम करण्याचं काम सुरू झालंय. प्रारूप मतदार याद्यांमध्ये असलेले आक्षेप दुरुस्ती करण्याकरता आणि याद्या अंतिम करण्याकरता मनपा अधिकारी कर्मचारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात तळ ठोकून बसले होते. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप मतदार याद्यांवर दाखल झालेल्या 7,567 आक्षेपांचं निराकरण करून दुबार नावं वगळल्यानंतर ही अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे अशी माहिती समोर येते. नागपूर महानगरपालिका निवडणुकीकरता अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. दुबार मतदारांच्या नावांपुढे डबल स्टार असणार आहे. जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत बारामतीच्या दिया छाजेड हिनं भारताचं प्रतिनिधित्व केलं. चॅम्पियनशिप जिंकली. उत्तर युरोपमधील एस्टोनिया सरकार दरवर्षी जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन करतं. आपले नाशिक हरित नाशिक या मोहिमेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 1000 नवीन झाडं लावली गेली. वृक्षारोपणाकरता आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री इथून खास देशी प्रजातीची झाडं मागवण्यात आली होती. मंत्री गिरीश महाजन, साधू महंत आणि काही आखाड्यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत हा भव्य वृक्षारोपण सोहळा पार पडला. भांडवली गुंतवणुकीकरता काढलेल्या कर्जाचा कर्ज परतफेडीकरता केलेला वापर, सहकारी संस्थांना दिलेल्या कर्ज हमीमुळे वाढलेली कर्जाची जोखीम आणि आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील अवाजवी खर्च अशा आर्थिक बेशिस्तीवरून भारताचे नियंत्रण आणि महालेखापाल यांनी आपल्या अहवालामध्ये राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. अचानक होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण केवळ वृद्धांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तरुण वयोगटातही ही चिंताजनक बाब वेगानं वाढतेय. त्यामागे प्रामुख्यानं हृदयविकार आणि अस्वास्थ्यकारक जीवनशैली कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालंय. एम्स नवी दिल्ली इथं करण्यात आलेल्या अभ्यासात 18 ते 45 वयोगटातील अचानक मृत्यूंच्या घटनांमध्ये हृदयविकार हा प्रमुख कारण असल्याचं नमूद करण्यात आलंय. रनवे ऑफ द फ्युचर या संकल्पनेवर आधारित नवी मुंबईतल्या प्रॉपर्टी एक्झिबिशन ज्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या प्रदर्शनाचं उद्घाटन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. दादर रेल्वे स्थानकावरील गाड्यांची वाढती वर्दळ लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं इथं अतिरिक्त मार्गिका आणि प्लॅटफॉर्म उभारण्याचं काम सुरू केलेलं आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. रेल्वेनं तशी घोषणा केलेल्या नव्या प्लॅटफॉर्मला क्रमांक 8 दिला जाणार आहे. वायू आणि ध्वनी प्रदूषणाला प्रतिबंध करण्याकरता जाहीर केलेल्या सूचनांचं पालन न केल्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनानं शहरातील 18 गृहप्रकल्पांचं काम बंद पाडलंय. कारवाईच्या या बडग्यामुळे रिअल इस्टेट वर्तुळात खळबळ उडाली. या वातावरणात धुळीचे कण वाढल्यामुळे हवा प्रदूषित झाल्यानं नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे पालिका प्रशासनानं धूळ ओकणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केलं. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या गोरेगाव मुलुंड जोडरस्ता या पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या 4थ्या टप्प्याच्या कामाकरता मुंबई महापालिकेनं नुकतीच निविदा मागवली. मुलुंड ते ऐरोली टोल नाक्यादरम्यानच्या कामासाठी ही निविदा मागवली गेली आहे. या कामाकरता 1293 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. गेल्या आठवड्यामध्ये मुंबईत बहुतांश ठिकाणी हवेचा दर्जा समाधानकारक ते मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला गेला होता. मात्र आता पुन्हा मुंबईतील काही भागांमध्ये हवेचा दर्जा खालावला आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार गोवंडीच्या शिवाजीनगर इथल्या हवा रविवारी वाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेली. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच इथं मध्यम श्रेणीमध्ये हवा नोंदवली जात होती.
हवेच्या खराब गुणवत्तेमुळे मुंबईतील नागरिकांना अस्वस्थ वाटण्याचं प्रमाण वाढलंय। शहर आणि उपनगरांच्या अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता खराब झालेली आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। मुंबईत रविवारी सलग चौथ्या दिवशी तापमानात मोठी घट झाली। सांताक्रूज इथं 17.2 अंश सेल्सिअस, गुलाब्यात 20 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। थंडी मुक्कामी राहिल्यानं मुंबईकरांनी सुट्टीच्या दिवशी आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतला। मुंबईत माथेरान इतकेच तापमान नोंद होतीये। पुढील आठवडाभर शहराचा पारा 20 अंशांच्या खाली राहणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला। महत्त्वाची बातमी आहे, अनंत गर्जेला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। आज त्याला पुन्हा अटक झाली। पत्नी पल्लवी गर्जेच्या हत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। अनंत गर्जेची 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक आहे अनंत गर्जे। एसआयटीने अनंत गर्जेला अटक केली आहे। अनंत गर्जेला पत्नी आत्महत्ये प्रकरणात अटक करण्यात आली आहे, तरी आरोपीच्या दाव्यात संदिग्धता आढळल्यानं वाढीव पोलीस कोठडीची एसआयटीची मागणी होती। अद्याप फरार आरोपींना अटक करणं बाकी आहे। तसंच आरोपीला त्यांचा ठावठिकाणा माहीत असल्यानं त्या संदर्भातही चौकशी करायची आहे असं एसआयटीनं त्याला अटक करतेवेळी सांगितलं।